मित्रांनो नमस्कार. आपण आज खेडगाव येथे हनुमान व राम मंदिर याचा मागे एक व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ जवळजवळ 1,00,000 लोकांनी बघितला. तर या मंदिराचं बांधकाम आणि मंदिराची सगळी पाहणी म्हणजे आपल्या गावचे प्रथम नागरिक श्री दत्तात्रय पाटील यांच्याबरोबर आज आपण इथं उपस्थित आहोत. तर दादांना पहिला प्रश्न माझा आहे, दादा हे मंदिर याचा पहिले जीर्णोद्धार कधी झाला होता? प्रथमतः तुम्ही सगळे या ठिकाणी मुलाखत घ्यायला आले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. हे मंदिर अत्यंत म्हणजे 16व्या शतकात खेडगाव हे गाव या ठिकाणी स्थलांतरित झालेले. पूर्वी खेडगाव पांढरी या ठिकाणी होती. इथून 1-1.5 किलोमीटरवरती पांढरी ह्या ठिकाणी खेडगाव होतं. परंतु 16व्या शतकात मानमुडीचा रोग आल्यानंतर त्या ठिकाणी ते गाव स्थलांतरित झालं. या ठिकाणी हे गाव त्यावेळेसचे भोसल्यांची जहागिरी होती. आणि चिटणीस नागपूरचे चिटणीस या ठिकाणी राहत होते आणि कुलकर्णी यांचं या ठिकाणी वास्तव्य त्या मोठ्या प्रमाणात होतं. आणि त्या कालखंडात मानमुडीनंतर त्यांनी हे गाव या ठिकाणी वसवलं. या गावाचा इतिहास हा पाराशरी नदीच्या तीरावरती हे गाव वसलेले. त्या गावाच्या उत्तर बाजूला भक्कम अशी खडकाची तटबंदी. नदीला किती मोठा पूर आला, किती पाणी आलं तरी हे गाव सुरक्षित राहील अशा पद्धतीचं टाउन प्लॅनिंग त्यावेळेस भोसलेंनी आणि चिटणीसांनी आणि कुलकर्णी त्यावेळेस केलं. आणि त्याप्रमाणे इथं चिटणीसांचा वाडा होता, जिथं आज रणदिवे वाडा आहे. तिथं पूर्वी चिटणीस राहत होते. आणि जी घरं आमची ढोकरी मंडळीची त्या ठिकाणी सगळी भोसल्यांची घरं होती. आणि ही भोसल्यांची आणि चिटणीसांची जहागिरी असलेलं गाव. या ठिकाणी पूर्वी रामाचा मठ होता. म्हणजे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र अयोध्येवरनं पंचवटीत आले, तिथं वनवास त्यांनी काही काळ सहन केला किंवा भोगला. त्या वनवासामध्ये 14 वर्षे पंचवटीतच नाही बसून राहिले प्रभू रामचंद्र. ते संपूर्ण या भागामध्ये परिक्रमा करत राहिले. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र पंचवटीतनं नाशिक मार्गे सप्तशृंगगडावर जात होते, त्यावेळेस सप्तशृंगगडावर जाताना खेडगाव हे त्यांचं परगाणा ज्याला म्हणतो आपण, परगाण्याचं गाव होतं. म्हणजे उतरण्याचं ठिकाण होतं त्यांचं. या ठिकाणी रामाचा पूर्वी आमचं स्वतःचं जे क्षेत्र आहे 3.5 बिघे म्हणून, म्हणजे आता विठ्ठलराजे दवंगे यांची जमीन आहे, त्या ठिकाणी त्यांचा रामाचा मोठा मठ होता. त्यावेळेस सगळे वैष्णव पंथाचे सगळे संत तिथं राहत होते. आणि देवी मंदिर जिथं आता आहे त्या देवी मंदिरामध्ये सगळे नाथ संप्रदायाचा मठ होता. गोसावी समाजाचं सगळं त्या ठिकाणी वास्तव्य होतं. आणि शंकराच्या मंदिरापाशी सगळं शिवपंथीयांचं तिथं वास्तव्य होतं. असे तिन्ही पंथ त्यावेळी इथं राहत होते. आणि या तिन्ही पंथांचं परगण्याचं गाव म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं. आणि त्या काळामध्ये तेव्हापासून म्हणजे प्रभू रामचंद्र इथं वास्तव्य केलेले त्यांनी. इथं सप्तशृंगीला ते गेलेले आहेत. त्या काळामध्ये जसं रामकुंड नाशिकला आहे तसंच इथं पाराशरच्या तीरावरती भोपळ्याचा आंबा म्हणून होता. भिकामाळी यांच्या शेताशेजारी त्या भोपळ्याच्या आंब्याखाली रामकुंड होतं त्यावेळेस. ज्यावेळेस लोकांच्या जसं आज नाशिकला अस्थि विसर्जन करतात तसंच अस्थि विसर्जन लोक त्या रामकुंड इथं भोपळ्याच्या आंब्याच्या त्या रामकुंडात करत होते. अशा पद्धतीचे 2 कुंड या गावामध्ये होते. एक देवी मंदिरापाशी होतं आणि एक तिथं होतं भोपळ्याच्या आंब्यापाशी. या दोन्ही कुंडांमध्ये तिथं वैष्णवपंथी इथं करायचे, स्नान करायचे देवी मंदिरापुढं, आणि शिवपंथी भोपळ्याच्या आंब्याच्या ठिकाणी ते स्नान करायचे. म्हणजे हे प्रभू रामचंद्राच्या वास्तव्यापासनं जेव्हापासनं सिंहस्थ ही पर्वणी सुरू झालेली तेव्हापासून या काळात देखील त्या काळात देखील तर सिंहस्थची पर्वणीचा काही कालखंड इथं देखील उत्सव साजरा होत होता. म्हणून ते राम मंदिर, राम मठ, रामाचा मोठा मठ या गावात होता अशी आख्यायिका असं पुस्तकात आणि ताम्रपत्र जे आहे सिंहस्थाचं त्या ताम्रपत्रामध्ये उल्लेख आहे खेडगावचा. हे परगण्याचं गाव म्हणून. म्हणून तेव्हापासून त्या गावाला ती धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अशा तिन्ही परंपरा या गावाला लाभलेल्या आहेत. त्याच्यामधनं हे गाव देखील अत्यंत कृषी क्षेत्रामध्ये देखील नावाजलेलं गाव होतं. त्या गावात पूर्वी पानमळ्याच्या बागा होत्या, तंबाखूच्या देखील बागा होत्या, नंतर द्राक्षाच्या बागा आल्या कालांतराने. आता तर वेगवेगळ्या व्हरायटीच्या द्राक्ष बागा आहेत. रिकुलिंग कोल्ड स्टोरेज आले. शेतकरी इथं करोडो रुपयांचे द्राक्ष एक्सपोर्ट करतात. त्याच्याप्रमाणे शेतकरी खूप आधुनिक झालेला आहे आजचा या युगामध्ये. परंतु ही भूमी प्रभू रामचंद्रांच्या, सीतामाईच्या आणि लक्ष्मणांच्या पादस्पर्शाने पावन झालेली भूमी. या भूमीमध्ये अनंत संत या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले. अनंत संतांच्या पाऊल खुणा देखील या ठिकाणी आहेत. आजही पाराशरच्या तीरावरती देवी मंदिराला खेटून
आजही मोठमोठ्या संतांच्या समाध्या त्या ठिकाणी आहेत. गोसावी समाजाचे देखील समाध्या आहेत. म्हणजे त्या इतिहासाच्या त्या दाखले आहेत. आपण काही मोगम किंवा चुकीची माहिती देत नाही. अशी परंपरा असलेली ही खेडगाव, ही ग्रामभूमी, या भूमीमध्ये पूर्वी 16व्या शतकात एक मंदिर कौलारू स्वरूपाचं होतं. ते नंतर मला वाटतं 18व्या शतकामध्ये नवीन त्याचं जीर्णोद्धार झाला. 19व्या शतकात ते नवीन बांधलं गेलं आणि त्याच्यानंतर मग आता ते मंदिर परत लाकडं मोडकळीस आले, मंदिर पडझडीत झालं होतं. म्हणून गावातील सर्व ग्रामस्थ एका ग्रामसभेमध्ये एकत्र येऊन त्या सर्वांच्या सूचनेनुसार या नवीन मंदिराची कल्पना सुरू केली आणि त्याच्याप्रमाणे मग आर्किटेक्ट, इंजिनियर, बाकीचे मंदिर आपण देशोदेशातली मंदिर गुजरातमध्ये जाऊन बघितली, काही महाराष्ट्रातली धार्मिक स्थळं आपण त्या ठिकाणी बघितली आणि त्याच्यातनं हा कन्सेप्ट सगळा घेऊन गावकऱ्यांनी याचं डिझाईन दाखवलं. सगळ्या गावकऱ्यांनी त्याला होकार दिला. त्याच्यानंतर प्रत्येक घरातनं लोकवर्गणी, लोकसहभाग लोकांनी याच्यात मोठ्या प्रमाणात घेतला. आज संपूर्ण मंदिर उभं राहताना मोठा आनंद होतोय. काय तर या त्या 22 मार्च ते 25 मार्च या कालखंडामध्ये प्रभू रामचंद्रांचं 22 तारखेला मोठी शोभायात्रेची मिरवणूक आहे. जगद्गुरू शंकराचार्य शृंगेरी पीठाचे यांच्या उपस्थितीमध्ये ते सगळं हा सोहळा पार पडणार आहे. स्वतः शंकराचार्य 22, 23, 24 आणि 25 या 4ही दिवस या ठिकाणी येत आहेत. त्याचप्रमाणे संत जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी परमपूज्य कोपरगाव मठाधिपती रमेशगिरीजी महाराज हे देखील कलशरोहणासाठी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. इतक्या मोठ्या साधू संतांच्या उपस्थितीत ब्राह्मणांच्या मंत्रघोषाने हा सगळा सोहळा यथोचित सर्व पूजा या ठिकाणी होणार आहेत. त्याच्यासाठी गावातील प्रत्येक घरातील एक कुटुंब पूजेसाठी बसणार आहे. म्हणजे इतका लोकसहभाग मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक आदर्श असावा अशा पद्धतीचा लोकसहभाग या ठिकाणी झाला. म्हणजे आजपर्यंत या मंदिराचं बजेट 5 कोटीच्या पुढे निघून गेलेलं आहे. परंतु 5 कोटी रुपये देताना दुर्दैवाने आमच्यावरती परमेश्वराने आमची परीक्षा बघितली म्हणा किंवा काय म्हणा. परंतु सुरुवातीला मंदिराचं काम चालू केलं, 3 वर्ष करोना आला. 3 वर्षाच्या करोनामध्ये अत्यंत दानशूर आणि अत्यंत परमेश्वराप्रती असलेली भक्ती असलेली माणसं देखील त्या काळात आमच्याजवळून निघून गेली. त्याचं दुःख एका बाजूला खूप मोठ्या प्रमाणात आहे. तरी जे कुटुंब कुठेही हताश नव्हता, सरळ हाताने त्यांनी आजपर्यंत ते मदत करता येते, इथून पुढे करीत राहतील अशा पद्धतीचा हा सगळा सोहळा आपण या ठिकाणी या मंदिराच्या माध्यमातून नवनिर्माण ज्याला आपण म्हणतो ते नवनिर्माण या ठिकाणी झालेले. निश्चितपणे गावाच्या दृष्टीने, गावातील पंचकृषीच्या दृष्टिकोनातून दृष्टीने एक सांस्कृतिक आध्यात्मिक वारसा कसा असावा याचं उदाहरण किंवा याची ज्याला म्हणतो अनुकरण हे लोकांनी करावं. इतक्या पद्धतीचे चांगलं या ठिकाणी केले. जयपूरवरून अत्यंत सुंदरशा अशा मूर्त्या या ठिकाणी आपण मंदिरासाठी घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र आहे, दरबार आहे प्रभू रामचंद्राच्या जमिनी, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान, त्याच्यानंतर राधाकृष्ण आहेत, पांडुरंग भगवान आहेत, त्याचप्रमाणे गणपती बाप्पा आहेत, हनुमान स्वतः हनुमंत महाराज आहेत. अशा अत्यंत भव्य दिव्य अशा मूर्त्या आहेत. याचा सगळा शोभायात्रा 22 तारखेला आहे. 23-24ला त्या संपूर्ण जल निवास, धान्य निवास, जे काही संस्कार आहे ते सर्व ब्राह्मण वृंद त्या ठिकाणी करणार आहेत. आणि 25ला कलशरोहण रमेशगिरीजी महाराज शंकराचार्य यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहेत. या पंचकृषीतील जिल्ह्यातील सर्व संत, महंत, वारकरी संप्रदायाचे सर्व महंत व सर्व वारकरी संप्रदाय यांना देखील आम्ही आमंत्रित केलेलं आहे. सगळ्यांना तरी कोणी राहिलं गेलं असेल तर त्या सगळ्यांना विनंती करतो, गावाच्या वतीनं, गावातील तमाम जनतेच्या वतीनं आपण सर्वजण या प्रभू कार्यालय यावं आणि कार्य अत्यंत निर्विघ्नपणे पार पाडावं. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा आमच्या गावकऱ्यांच्या पाठीशी, गावाच्या पाठीशी राहतील. निश्चितपणे प्रभूचं आगमन हे आमच्या गावाच्या दृष्टिकोनात एक दिव्यत्वाची प्रचिती त्या ठिकाणी ठरेल. आणि या मंदिराचा आदर्श जसं प्रभू रामचंद्रांचं जीवन आदर्शमय होतं तसाच आदर्श गावातील, पंचकृषीतील, जिल्ह्यातील सगळे नागरिक घेतील व आपलं कुटुंब सुखी, समृद्ध आणि ऐश्वर्य संपन्न कसं जगावं याचं ज्वलंत उदाहरण मला वाटतं आमच्या या मंदिराच्या माध्यमातून होईल असं मला वाटतं. निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आमच्याकडनं जी काही माहिती आपल्याला पाहिजे होती ती देण्याचा यथोचित आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला. याच्यामध्ये या गावाला संतांची जी परंपरा होती, परमपूज्य दामोदरजी महाराज यांनी देखील या ठिकाणी येऊन आम्ही ही कल्पना अगोदर सगळ्या ग्रामस्थांनी त्यांच्या पुढे मांडली. त्यांनी देखील त्या कल्पनेला होकार दिला. स्वतः त्या काळात या ठिकाणी ते आले, त्यांनी भूमिपूजन केलं. परंतु दुर्दैवाने करोनाच्या काळात त्यांचं देखील
ते वैकुंठ गमन होऊन गेलं. त्यामुळे परत आम्ही हातात झालो. असे एक एक आधार आमचे निघून गेलेत. परंतु देखील जरी महाराज आज नसतील, पण त्यांचा आत्मा आणि त्यांचा पवित्र आशीर्वाद आमच्या गावकऱ्यांच्या पाठीशी होते. त्यामुळेच हे मंदिर आज पूर्णत्वाला जातं. याचा देखील मला खूप मोठा अभिमान आहे. मला म्हणजे गावाला खूप मोठा अभिमान आहे. अशाच पद्धतीनं वैकुंठवासी नाना महाराज वडनेरे यांनी देखील या भूमीला पाय लावलेले आहेत. तपभूमी त्यांची, त्यांनी देखील खूप तपश्चर्या केलेली. ते एक महान संत होते. त्याचप्रमाणे भाऊराव महाराज रणदिवे यांनी देखील या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून गावाची पंचकृषीची खूप सेवा केलेली. त्याचप्रमाणे आजच्या पिढीमध्ये रमाकांत महाराज डोकळे, त्याचप्रमाणे अशोक महाराज वैद्य, त्याचप्रमाणे तानाजी महाराज मौले, प्रकाश महाराज मौले, इतरही वारकरी संप्रदायाचे बरेचसे कार्यकर्ते आज मोठ्या हिरिरीने भाग घेऊन त्या ठिकाणी सर्वजण काम करतात. याच्यामध्ये कधीही कुठलंही राजकारण आम्ही या ठिकाणी आणलं नाही. परमेश्वराच्या प्रती सर्वजण त्या ठिकाणी लीन होऊन हे मंदिर नवनिर्माण करण्यासाठी साधू संतांचे आशीर्वाद घेऊन, आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन या मंदिराचं नवनिर्माण झालं. एवढंच मला तुम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं आणि थांबतो. जय श्रीराम. दादा, एक प्रश्न परत आहे. किती वर्ष तुम्ही या गावची सेवा करताय आणि या मंदिराची संकल्पना किती वर्षापासून तुमच्या मनात आली की जीर्णोद्धार या करावा? गावाची हे मंदिर जनतेने मला 1978ला या मंदिराला खर्च किती आला? हे मंदिर टिकल किती वर्ष अजून, हे पण सांगा. मला 1978 हा माझा राजकीय जीवनाचा प्रवेश. 1978च्या निवडणुकीत ग्रामपंचायतच्या माध्यमातून या गावात मी इथं कामकाजाला सुरुवात केली. तेव्हापासनं 1978 ते 84 या कालखंडात उपसरपंच म्हणून, सरपंच म्हणून काम केलं. तेव्हापासनं तर आज तागायत गेली 47 वर्ष हा माझा राजकीय प्रवास. या राजकीय प्रवासामध्ये गावाचे आशीर्वाद, साधू संतांचे आशीर्वाद, आईवडिलांचे आशीर्वाद सगळे पाठीशी होते. माझ्या आजोबांनी ही ग्रामपालिका स्थापन केली होती, विविध कार्यकारी सोसायटी स्थापन केली होती. माझे वडीलही सरपंच होते. मलाही परमेश्वर कृपेने, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, जनतेच्या आशीर्वादाने 47 वर्ष या गावचा सरपंच उपसरपंच म्हणून काम करता आलं. त्याचप्रमाणे मला माझी धर्मपत्नी विद्याताई पाटील यांना देखील जिल्हा परिषदेला अध्यक्ष म्हणून या गावाला मंत्रिपदाचा दर्जा त्यांच्या माध्यमातून मिळाला. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या पंचकृषीची जिल्ह्याची सेवा करता आली. त्याचप्रमाणे मला मुंबई मार्केटला देखील संचालक म्हणून, कृषी उत्पन्न बाजार समितीला त्या ठिकाणी संचालक म्हणून काम करता आलं. त्याचप्रमाणे मविप्रसारखी शिक्षण संस्था, या शिक्षण संस्थेत देखील आपण काम केलं. त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावाचं शैक्षणिक संकुल, ते प्राथमिक हायस्कूल असेल, माध्यमिक असेल, कॉलेजची उच्च शिक्षण असेल, या सर्व इमारती, सर्व शैक्षणिक सुविधा देखील आपण केला. निश्चित मंदिरं नाही बांधले आपण, ज्ञानदानाची मंदिरं सगळी उभी केलीत. त्याचबरोबर गावातील जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, गावातील रस्ते असतील, पाणीपुरवठा असेल, स्वच्छता असेल, आरोग्याचे दवाखाने असतील, पशुवैद्यकीय दवाखाने असतील, बेघरांचे प्रश्न असतील, गोरगरीब माणसाला घरकुलापासून, शालेय शिक्षणापासून, आरोग्याच्या सुविधापासून, महिला सबलीकरण असेल, या सगळ्या गोष्टी राजकीय जीवनात, ज्या सामाजिक जीवनात करायच्या असतात, त्या आतापर्यंत जनतेच्या माध्यमातून आपण करत आलो. इथून पुढे निश्चितपणे करीत राहू. आज हे मंदिर मागच्या कालखंडात जसं 200 वर्षात 2 मंदिरं झालीत, परंतु या मंदिराला देखील निश्चितपणे भरपूर मोठं आयुष्य राहील. त्या 2-3 पिढ्या तर नक्कीच या मंदिराचा लाभ त्या घेतील. आणि हे मंदिर प्रभूचं मंदिर आहे. त्या प्रभूचं मंदिराचं कधी अस्तित्व संपत नसतं. त्यामुळं त्या मंदिराचं आयुष्य मी सांगू शकत नाही, कारण पिढ्यानं पिढ्या ते चालू राहील अशीच भगवंताजवळ प्रार्थना करतो. अजून काय असेल तर आपण सांगावं. एक शेवटचा प्रश्न दादा, का ह्या पंचक्रोशीत असं एक पहिलंच मंदिर आपलं एवढं मोठं 3 मजली जवळजवळ उभं राहतंय, तर पंचक्रोशी मध्ये भाविकांना तुम्ही काय आवाहन करू शकता? या इथून पुढच्या जीवनामध्ये म्हणजे जीवनशैली, दैनंदिन जीवन माणसाचं खूप धावपळीचं झालेलं आहे. म्हणून मुलांवरती संस्कार होत नाहीयेत. लहान मुलांनी जी नवीन पिढी आज इथून पुढची येणार आहे, 21व्या शतकात, आता आपण 26व्या शतकात आहे, आणि या 26व्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये इथून पुढच्या पिढीला सांस्कृतिक वारसा, सामाजिक वारसा आणि धार्मिक वारसा असावा. कारण या तिन्ही गोष्टींचा वारसा असल्याशिवाय जर संस्कार नसेल तर पुढचं जीवन त्यांना जगणं असह्य आहे. कारण संस्कार असले तर निश्चितपणे पुढची पिढी चांगली राहील, गाव सुसंस्कृत राहील, गावातील जी काही धार्मिक परंपरा असतील, सामाजिक परंपरा असतील, त्या निश्चितपणे पुढे चालवतील. अशा कल्पनेसाठी हे मंदिर आहे. हे प्रभूचं मंदिर हे फक्त आदर्श आहे. याच्यातनं आदर्श घेऊन आपलं पुढचं जीवन
आणि वाटचाल इथून पुढच्या युवकांनी, सर्व पालकांनी निश्चितपणे आपल्या सगळ्या नवीन पिढ्या कशा चांगल्या घडतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करावं असं मला वाटतंय. आता 22 तारखेला शोभायात्रा आहे. 22 तारखेला शोभायात्रा आहे. 23 पासून संपूर्ण मूर्तींची प्राणप्रतिष्ठेचं पूजन हवन ते चालू होईल आणि 23 आणि 24, 25 याच्यामध्ये पूर्ण हवन होईल आणि मूर्तींची 25ला मूर्ती स्थापना होईल आणि 25लाच कलश स्थापना होईल आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाची परत 2 एप्रिलपर्यंत हनुमान जयंतीपर्यंत सातत्याने रामकथा चालणार आहे. रोज हरिकीर्तन संकीर्तन त्या ठिकाणी होणार आहे. प्रवचनकार आहेत, रामकथाकार आहेत, विविध प्रबोधनं ज्या माध्यमातून जनतेला देतील त्याचं देण्याचा प्रयत्न गावकरी मंडळीच्या या ठिकाणी निश्चितपणे आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद. जय लोकांना श्रीराम. चांगली माहिती मिळाली आज. धन्यवाद.